हे घ्या, दिवस पेपर आणि तुमचं मंगळसूत्र. एकदा विचार करून बघ. आता काय विचार करायचं ठेवले तुम्ही? हा माझा फायनल डिसिजन आहे. मी डॉक्टरांकडे गेलो होतो. हा मग? डॉक्टर बोलले की तुझ्याकडे 6च महिने आहेत. कॅन्सरच्या मी अंतिम टप्प्यात आहे. तुम्हाला काहीच होऊ नये आणि तुमचं आयुष्य वाढो अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. पण मी आता इथं थांबू शकत नाही. तुम्ही जे पहिलं माझ्यासोबत केले ते खूपच वाईट होतं. तुम्हाला शोभतंय का? कुशल तुम्ही एका मुलीसोबत बोलताय? लग्न झालंय यावं तुमचं आणि बायको आहे हो मी तुमची. मला हे लग्नच करायचं नव्हतं, पण आई म्हणली माझ्या भावाची पोरगी तिच्यासोबत लग्न कर. तेव्हा बळच मला लग्न करावं लागले. आणि तुला असं बी काय कमी ग? राहायला बांगलाय, फिरायला 4 चाकी आहे, पैसा पाणी बक्कळ आहे आपल्याकडं, आणि सगळ्या गोष्टी तुला मिळतातच ना वेळेवर. एक महिला धन दौलत पाहत नसते हो. तिला फक्त नवऱ्याचं प्रेम आणि थोडीशी इज्जत पाहिजे असते. मी तिच्यावरच प्रेम करतोय आणि तुला आहे ना असंच राहावं लागल. एक महिला नवऱ्याचं सगळं काही सहन करू शकते, पण त्याच्या आयुष्यात आलेली दुसरी मुलगी कधीच सहन करू शकत नाही. मी निघते, तुम्ही तुमची काळजी घ्या. अगं ये, थांब ना. नको ग लय एवढं टोकाचं पाऊल उचलू. माझ्याकडनं चूक झाली मी मान्य करतो, पण इथून पुढं कधीच चुकणार नाही. त्या देवाने मला किती दिवस ठेवल्यात आणि किती दिवस नाही. शेवटचे दिवस तरी माझ्यासोबत राहिला. मला तरी काय जायची हौस आहे का हो? पण तुम्ही कधी माझ्यासोबत आपुलकीने आणि प्रेमाने वागलाच नाही हो, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला.